आजची रेसिपी आहे तांदळाची खीर. तांदूळ भिजाई घातले, 1 वाटी घेतले तांदूळ, स्वच्छ करून घेतले, 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि भिजत ठेवले 1 तास. आज विशेष वैशाख पौर्णिमेनिमित्त तांदळाचा खीर याचा प्रसाद. नमो बुद्धाय. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. काजू बदाम मी भिजत घातले आणि खोबरंही अर्धा तास भिजत घातलं होतं. आणि आता हे खिसून घेऊया. खूप छान चविष्ट होते. आता जे बदाम भिजत घातले होते तेही आपण बारीक कापून घेतले आणि विलायचीही घेतली होती. थोडं साखर टाकून वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवली. कढईमध्ये तूप टाकून घेतलं. घरचं तूप आहे, गावरान. आणि साहित्य: मनुके, काजू बदाम, खिसलेलं खोबरं हे लागणारे साहित्य आहे. तांदूळ आहेत ते. तांदूळ बारीक करून घ्यायच्याऐवजी आपण फोडणी देऊया दुधाला. सर्व साहित्य मी ते तुपात परतून घेतले आणि दूध टाकलं. दूधही गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये साखर ॲड करते आणि वेलची पावडर नंतर टाकते. खूप टेस्टी होते आणि प्रसादाला आज विशेष वैशाख पौर्णिमेनिमित्त. आता तांदूळ बारीक घेतले, आबडधोबड कुटून आणि टाकले तेही दुधामध्ये. खूप छान घट्ट होते आणि खायलाही सोपी जाते आणि प्रसादात खूप भारी आहे ही खीर तांदळाची. आणि आज वैशाख पौर्णिमेला तांदळाची खीर हा प्रसाद असतो. शिजत ठेवलेली आहे. 10-15 मिनटं शिजू द्यायची, कारण की तांदूळ जास्त बारीक नाही केले. आणि जितकी घट्ट छान शिजेल तितकी घट्ट खीर होती. हे बघा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता शिजून झालेली आहे थोडी, पण परत मी 5-10 मिनिट परत गॅसवर ठेवते झाकण लावून. आणि ते झाकण काढून बघा, घट्ट होत आहे. बुडबुडेही फुटलेले आहेत त्याला. हे बघा, एकसारखं. जे साहित्य काजू बदाम खोबरं भिजत ठेवल्यामुळे खूप छान खिरीला टेस्ट येते. हे बघा, मी आता सर्व करून घेतलेली आहे. हे बघा, त्यामध्ये थोडीशी खोबरं आणि थोडेसे बदामही ठेवलेले आहेत. ह्या मग प्रसादाला नमो बुद्धाय. तुम्ही अशी बनवली का? नक्की सांगा. खूप छान दाणेदार खीर तयार झाली.